तुम्हाला पण असं वाटतंय का, की भात खाल्ल्याने वजन वाढतं म्हणून? किंवा चपाती तर ठीक आहे, पण जर भात खाल्ला तर वजन वाढेल म्हणून? पण खरं सांगू का, मला पण असंच वाटत होतं. मी तर खूप कमी भात खायचे. इव्हन कधी-कधी तर भात खातही नव्हते, तरी पण माझं वजन वाढलं. माझं वजन 112 पर्यंत येऊन पोहोचलं होतं. अशाच काही चुकीच्या समजुतींमुळे आणि अशाच काही चुकांमुळे. हॅलो ब्युटिफुल सोल्स, माझं नाव चैताली आणि मी पण वजन कमी करण्याच्या प्रोसेसमधून जात आहे. आणि याआधी पण मी खूप छान वजन कमी केलं होतं, पण परत माझं वजन वाढलेलं आहे. आणि त्यात झालेल्या चुकांमधून आणि अनुभवामधून मी तुमच्याशी काही चांगल्या गोष्टी शेअर करते आहे. जेणेकरून त्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या वेट लॉसच्या प्रोसेसमध्ये व्हावा, अशीच माझी मनापासून इच्छा आहे. माझा तर प्रवास चालूच आहे वजन कमी करण्याच्या दृष्टीने. मला असं वाटतंय, की तुम्ही पण तुमची जर्नी माझ्यासोबत सुरू करावी आणि आपण ही जर्नी सोबत पुढे न्यावी आणि एक चांगली फिट बॉडी आपल्याला मिळावी याच्या दृष्टीने माझा प्रयत्न आहे. मला फक्त एकच गोष्ट सांगायची होती, की बहुतेक जणांना असं वाटतं, की चपाती चांगली की भात चांगला म्हणून. बहुतेक जणांना असं वाटतं, की वजन कमी करायचं म्हणजे भात सोडला पाहिजे किंवा चपातीवरतीच फोकस केला पाहिजे आणि भाताने वजन लवकर वाढतं. अशा भरपूर जणांच्या चुकीच्या समजुती असतात. पण त्याच आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत. तर आपल्याला काय वाटतं माहिती का, की चपाती वजन कमी करायला बरोबर आहे आणि भात जर खाल्ला तर वजन वाढेल म्हणून. पण तुम्हाला एक सांगू का, एक चपाती आणि एक वाटी भात या दोन्हींमध्ये सेम कॅलरीज असतात. मी जास्त कॉम्प्लिकेटेड करणार नाही किंवा कन्फ्युजन क्रिएट करणार नाही तुम्हाला. मला फक्त सिंपल भाषेमध्ये सांगायचंय, की भात आणि चपातीमध्ये कोणतं बेटर आहे तुम्हाला जर वजन कमी करायचंय तर. तर मला एवढंच सांगायचंय, की चपाती आणि भात दोन्ही सेमच आहे. दोन्हीमध्ये सेम कॅलरीज असतात. थोडंफार 19-20चा फरक आहेच समजा. भातामध्ये थोड्याशा जास्त कॅलरीज आहेत चपातीपेक्षा. पण याचा अर्थ असा नाहीये, की भात हा वाईट आहे म्हणून. भात आणि चपातीच्या कॅलरी दोन्ही सेमच असतात. फक्त डिफरन्स असतो, की भात थोडासा पचायला सोपा असतो आणि तो एकदम फास्ट एनर्जी देतो आणि चपाती थोडीशी पचायला स्लो असते आणि एनर्जी पण ती स्लो देते. म्हणजेच काय, जास्त वेळ आपल्याला चपातीमुळं पोट भरल्या-भरल्यासारखं वाटत असतं. याचा अर्थ असा नाहीये, की भात वाईट आहे आणि चपाती चांगली आहे म्हणून. मला पण असंच वाटायचं, की भात हा वजन कमी करताना खाल्लाच नाही पाहिजे म्हणून किंवा भात पूर्णपणे बंद करायचा तरच तुमचं वजन कमी होईल म्हणून. म्हणून मी काय करायचे 3-4 चपाती खायचे. चपाती खूप जास्त प्रमाणात खाल्ल्या जायची आणि त्याने काय व्हायचं वजन वाढतच जाणार आहे. तुमचं पोषण कंट्रोल नाहीये, तर तुम्ही भात खा, चपाती खा, कोणतीही गोष्ट खा. जर तुमचं पोषणच कंट्रोल नाहीये ना, तर तुम्ही कोणतंही वजन कमी करण्याचं जे ध्येय आहे तुमचं ते साध्य करू शकणार नाहीये. खरं सांगायचं म्हटलं तर काय आहे माहिती आहे का, की चपाती किंवा भात दोन्ही बरोबर नाहीये. बरोबर आहे ते ते तुम्ही कोणत्या वेळेला खाताय आणि तुम्ही किती पोर्शनमध्ये खाताय. पोर्शन आणि टाईम हे खूप महत्त्वाचं आहे. बाकी दुसरं काहीच महत्त्वाचं नाहीये. तुम्ही चपाती खा किंवा तुम्ही भात खा. दोन्ही पण योग्यच आहे. पण तुम्ही ते पोर्शन कंट्रोल करून खाल्लं तरच योग्य आहे. उदाहरणार्थ जर तुम्हाला असं वाटत असेल ना, की दिवसात तुम्ही खूप जास्त ॲक्टिव्ह असता म्हणून, तर तुम्हाला भात ओके आहे. भात तुम्ही खाऊ शकता. आणि तुम्ही जर रात्री कमी ॲक्टिव्ह असाल दिवसाच्या प्रमाणापेक्षा, तर तुम्ही चपाती खाऊ शकता किंवा भातही खाऊ शकता. फक्त पोर्शन कंट्रोलमध्ये खायचं आहे तुम्हाला. तुम्ही त्यानुसार तुमच्या ठरवू शकता, की तुम्ही कधी जास्त ॲक्टिव्ह असता किंवा जास्त काम तुम्हाला कधी असतं. त्या हिशोबाने तुम्ही भात किंवा चपाती चूज करू शकता आणि पोर्शन कंट्रोलमध्ये तुम्ही ते खाऊ शकता. सांगायचाच मुद्दा एवढा आहे, की भात आणि चपाती दोन्ही पण काही वाईट नाहीये. दोन्ही तुम्ही पोषण कंट्रोल करून व्यवस्थितरित्या खाऊ शकता आणि चांगल्या प्रकारे वजन कमी करू शकता. असं नाहीये, की भातच खा, मग वजन कमी होईल किंवा चपातीच खा, वजन कमी होईल. अशी कोणतीच गोष्ट नसते. गोष्ट फक्त असते, की पोषण कंट्रोलची गोष्ट असते. पोषण जर तुम्ही व्यवस्थित कंट्रोल केला आणि बाकी पण बॅलन्स गोष्टी जर खाल्ल्या, तरच तुमचं वजन कमी होणार आहे. चांगल्या सवयी तुम्ही जर लावल्या शरीराला, तरच तुमचं वजन कमी होणार आहे. बहुतेक वेळेस काय होतं माहिती आहे का? कुठेतरी आपण काहीतरी बघतो, की हा व्हिडिओ बघितला भात नाही खायचा, हा व्हिडिओ बघितला हे नाही खायचं, ते नाही खायचं, ही गोष्टी नाही खायच्या, त्या गोष्टी नाही खायच्या. मग आता भात नाही खायचा, तर मग आपण काय करणार आहे, की चपाती जास्त खायला लागू. आपण काय करतो माहिती आहे का? कोणतीही एखादी चांगली सवय जर लावायची म्हटलं ना शरीराला, तर दुसरी वाईट सवय आपोआप लावून घेतो. असंच होतं. चहा सोडला, साखरेचा चहा सोडला, की गुळाच्या चहा सुरुवात करायची. गुळाचा चहा भरपूर प्रमाणात घ्यायचा. खडी साखर टाकायची, हे साखर टाकायची, ती साखर टाकायची. गोष्टी अशाच वाढत जातात. हे करणं खूप चुकीचं आहे. बहुतेक वेळेस काय करतात लोकं, की भात चुकीचा आहे आणि ना त्याच्यामुळं आता चपाती डबल-टिबल खायला सुरुवात करतात. भात नाही खाता मी वजन कमी करायचंय मला. पण चपाती 2-3 खात राहायच्या. पण चपाती वाढवत जायच्या इकडं आणि भात तुम्ही बिलकुलच खायचा नाही.
बहुतेक वेळेस असंच होतं. प्रत्येक गोष्ट कोणती गोष्ट सुरू करायची म्हणली ना, तुम्ही दुसऱ्या वाईट गोष्टी त्याच्यासोबत लावून घेतात. साखर सोडायची, गूळ चालू केला. भात सोडायचा, चपाती चालू केल्या एक्स्ट्रा 2-3 खायच्या. याने काय होणार आहे? एकूण एकच होणार आहे. तुम्ही भात खा किंवा चपाती खा, एकच आहे. तुम्ही साखर खा किंवा गूळ खा, एकच आहे. तुम्हाला आहे ना, या सगळ्या गोष्टींचा आहे ना, जरा थोडंसं व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. तुम्ही ना, या सगळ्या गोष्टींचा चांगला अभ्यास केला पाहिजे. तरच तुम्हाला कळणार आहे, की कोणती गोष्ट चांगली आहे, कोणती गोष्ट नाही आहे म्हणून. एक गोष्ट चांगली करायची आणि त्याच्या मग 4-5 गोष्टी वाईट सुरू करायच्या. याने काहीच होणार नाहीये. याने तुमचं वजन कमी होणार नाही. तुम्ही फिट पण होणार नाहीये. हा मुद्दा असा आहे, की तुम्ही आता रात्रीचा भात खाल्ला तर चालणार आहे का म्हणून? काहीच प्रॉब्लेम नाहीये रात्री भात खाण्यासाठी. रात्री पण तुम्ही भात खाऊ शकता. कंट्रोलमध्ये, पोषण कंट्रोलमध्ये खाऊ शकता. काहीच प्रॉब्लेम नाहीये. फक्त माझा म्हणायचा उद्देश एवढाच आहे, की तुम्ही जर दिवसा खूप जास्त काम आहे तुम्हाला आणि तुमची जी एनर्जी ना, ती त्यावेळेस आहे ना, खूप उपयोगात पडणार आहे. तर तुम्ही दिवसाच भात खा शक्यतो, की जेणेकरून काय होईल, तुम्ही जर भात खाल्ला, तुम्हाला इन्स्टंट एनर्जी भेटली आणि तुम्ही इन्स्टंट ती कामाला लावली. असं होणार आहे. जर तुम्ही रात्रीचा भात खाऊन जर निवांत झोपलेला असाल, तर तुमचं वजन वाढणारच आहे भाताने. भातानेच काय इव्हन चपातीने पण तेच होणार आहे. म्हणजे जेव्हा पण तुम्हाला असं वाटत असेल ना, की तुम्ही आता खूप जास्त काम करणार आहे, त्यावेळेस तुम्ही भात वगैरे घेऊ शकता. थोड्या एक्स्ट्रा कॅलरीज घेऊ शकतात. जेणेकरून त्या कॅलरीज तुम्हाला उपयोगी करता येईल आणि तुम्हाला त्या कामामध्ये त्याची एनर्जी तुम्हाला उपयोगात येणार आहे. तर तर बहुतेक जणांना काय आहे माहिती आहे का, रात्रीच्या जेवणामध्ये भात हा कंपल्सरी लागतोच. म्हणजे काय करतात, चपाती पण खातात आणि वरून एक्स्ट्रा भात पण भरपूर खातात. पण तसं करू नका तुम्ही. तुम्हाला जर वजन कमी करायचं आहे ना, तर तुम्ही काय करायचंय ना, एक तर तुम्ही कंट्रोलमध्ये भात खा, नाहीतर मग तुम्ही ना, एक तर चपाती खा किंवा भातच खा. दोन्ही तुम्ही सोबत जर खाताय, तुम्ही 3-4 चपाती पण खाताय आणि एखादा वाटी भात पण खाताय, तर तुमचं वजन वाढणारच आहे, कमी होणारच नाहीये. तुम्ही एक तर चपाती खा किंवा मग जर तुम्हाला भात आणि चपाती दोन्ही जर सोबत जर खायचं असेल, तर तुम्ही पोर्शन कंट्रोल करून खा. एकाच्या जागी तुम्ही अर्धी चपाती घ्या, थोडासा भात घ्या. तेवढं पुरेसं आहे. तुम्ही वजन व्यवस्थितरित्या कमी करू शकता, पोर्शन कंट्रोल करून. बाकी दुसरं काहीच महत्त्वाचं नाही. येऊन जाऊन सगळा विषय आहे ना पोषणवरतीच येतो. तुम्ही किती पोषणमध्ये घेतात किंवा किती प्रमाणात भात खाता, किती प्रमाणात बाकीचं जेवण पण जेवतात. प्रमाण पण आणि दुसरी गोष्ट म्हणजे किती हेल्दी आहे ते जेवण जे तुम्ही जेवताय ते. ते पण महत्त्वाचं खूप आहे. तुम्ही जर खूप कमी खाताय आणि ते हेल्दी नाही खाते, तरी पण तुमचं वजन वाढणारच आहे. मुळात म्हणजे काय आहे, हेल्दी असणं महत्त्वाचं आहे आणि पोषण कंट्रोल असणं महत्त्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे, की आपण नेमकं ही गोष्ट आपण जी खातोय ती आपल्यासाठी किती उपयोगी आहे, किती चांगली आहे. ही गोष्टी तुम्हाला बेसिक नॉलेज आलंच पाहिजे, तरच तुमचं वजन कमी होणार आहे. नाहीतर तुमचं वजन तसंच्या तसं स्टक राहणार आहे. जे माझं होत होतं. या पूर्ण व्हिडिओमधून मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे, की फक्त चपाती किंवा भात वाईट नाहीये. भात वाईट नाहीये, चपाती वाईट नाहीये. दोन्ही तुम्ही खाऊ शकता. फक्त पोषण कंट्रोल करून खा. जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. तुमचं वजन व्यवस्थित कमी होईल. या व्हिडिओपुरतं एवढंच. मला तर असं वाटतंय, की मी सगळे मुद्दे घेतलेत बरोबर या व्हिडिओमध्ये. पण तुम्हाला असं वाटत जर असेल, की एखादा मुद्दा राहिलाय म्हणून या व्हिडिओमध्ये घेण्यासाठी, तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता किंवा प्रश्न विचारू शकता कमेंटमध्ये किंवा तुमच्या वेट लॉसच्या प्रोसेसमध्ये, तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रोसेसमध्ये जर तुम्हाला काही अडथळे येत असेल, तेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी त्याचं नक्कीच उत्तर देईल. नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण मी माझा वेट लॉस करताना ज्या गोष्टी मी रोज खाते वगैरे, त्या सगळ्या रोज गोष्टी मी पोस्ट करत असते. शॉर्ट्स थ्रू म्हणा किंवा Instagramवर पण. जर तुम्हाला पण जर हेल्दी पद्धतीने वजन कमी करायचं असेल, तर तुम्ही मला नक्कीच फॉलो करू शकता किंवा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जेणेकरून अशा प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे तुम्हाला जे प्रॉब्लेम असतील ते प्लीज कमेंटमध्ये सांगा. जेणेकरून मी त्याचं उत्तर देईल आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी येईल. तर आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फिट राहा, हेल्दी राहा आणि ग्रो करत राहा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. थँक यू सो मच.